आणि आता वादळी खेळीला सुरुवात झाली आहे. पप्पू तोडकर सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्याबरोबर कुणाल खोणे हे दोन्ही मातब्बर खेळाडू या डावाला सुरुवात करत असताना पहिल्याच षटकामध्ये आक्रमण केलं जात आहे. परंतु आता पंचांकडे सध्या या निर्णयासाठी मागणी केली गेली आहे. प्लेअर ऑफ दी डे साठी देखील एक ब्रँडेड बॅट आजच्या दिवसामध्ये दिली जाणार आहे. अमराज मृत्युंजय यांच्याकडून ती पुरस्कृत केलेली आहे. धन्यवाद अमराज मृत्युंजय, आपले देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. लाखो रुपयांची पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि त्याचबरोबर प्लेअर ऑफ दी डे साठी श्रीकांत देसाई यांच्याकडून रोख रक्कम 2,500 रुपये देण्यात येणार आहे. धन्यवाद श्रीकांतजी देसाई. कमेंट्री बॉक्स मध्ये नरेश डोंबे सर आमच्यासोबत जोडले जात आहेत. पहिला चेंडू अमोल पवारचा आणि पप्पू तोडकरने तो बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय आणि नरेश डोंबे सरांचं कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत केलं. नरेश सर, जबरदस्त आहे आणि विशेष म्हणजे दोन्ही खेळाडू जे आहेत ते शिरूरचे आहेत. पप्पू तोडकर आणि कुणाल खोंड या दोघांनी शिरूर तालुक्याच्या टीमसाठी सुद्धा खूप जबरदस्त एफर्ट्स दिलेले आहेत आणि आज पुन्हा एकदा या मैदानामध्ये या दोन्ही खेळाडूंना आपण बघणार आहोत. तर बघा, पप्पू तोडकर पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी, त्याचबरोबर भारताचा रग्बी संघाचा नियमित सदस्य, रग्बी इंटरनॅशनल प्लेयर आहे पप्पू तोडकर. आज ज्या पद्धतीची बॅटिंग आहे, मगाशी आशिष दादा आमच्याकडे आले आणि विशेष त्यांनी जी चर्चा केली तीच चर्चा तुमच्या समोर ठेवायला मलाही आनंद होईल. मात्र दुसरा चेंडू देखील सीमारेषेच्या बाहेर 4 धावा आहेत. पप्पू तोडकर यांची उंची कमी आहे आणि त्याबरोबरच पप्पू तोडकर वाकून खेळतात. मग पंचांनी त्यांना ओव्हर द वेस्टचा नो कसा द्यायचा हा प्रश्न थोडासा इथे तयार झालेला आहे. मला वाटतंय मागच्या IPL मध्ये आपण बघितलं असतं तर खेळाडूची वेस्ट किती ती सुद्धा मोजली जाते, ती दाखवली जाते स्क्रीनवरती की एवढी वेस्ट आहे आणि चेंडू तितक्या वरून गेलेला आहे का. तर पंचांना अंदाजच करावा लागतो परफेक्टली की कंबर किती उंचीवरती आहे आणि चेंडू तेवढ्या उंचीने गेलेला आहे का, हा अंदाजच करावा लागतो आणि मग त्यांना निर्णय द्यावा लागतो. पप्पू तोडकर जरी वाकून खेळत असतील तरी पंचांना मात्र अनुमान ठेवावं लागणार आहे की चेंडू किती उंचावरून जातोय. तर बघूया कधी तो प्रश्न येईल. पंच त्यासाठी प्रिपेअर आहेत. अतिशय दर्जेदार काम अंपायरिंगचं मागच्या 2 दिवसापासून आपण पाहतोय. त्यामध्ये अमर साठे सर जे शिरूरवरून आलेले आहेत, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय राजू डावकर सर जे बेल्ला जुन्नरवरून आलेले आहेत, तिसरे पंच आहेत सतीश भालेराव सर, हे सुद्धा साकोरी जुन्नरवरून आलेले आहेत आणि नासिर शेख सर जे आपल्या समेत उपस्थित आहेत ते सुद्धा निश्चित प्रकार एक प्रथितयश अंपायर्स आहेत आणि त्यामुळे अंपायर्स चांगले असतील तर अशा प्रकारच्या समस्या येत नाहीत. प्रेक्षकांना अनेक प्रश्न पडू शकतात परंतु पंचांकडे त्याचं हमखास उत्तर असतं आणि त्यामुळे इथे मॅच निकोपपणे पुढे जाणार आहे. तर पहिल्याच षटकामध्ये अक्षरशः धुमाकूळ घालण्याची तयारी घेऊनच मैदानामध्ये पप्पू तोडकर आलेला आहे आणि कुणाल खोंडचं दुसरं नाव वादळ आहे, त्यामुळे मजा येईल या मॅचमध्ये. बाहेरची कड आहे, आतली कड आहे, जरूर लांब होता चेंडू. याबरोबरच निर्धाव चेंडू ठरणार आहे. इथे कमबॅक चांगलं केलंय गोलंदाजाने अमोल पवारनं. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे फटके आले होते मात्र त्यानंतर कंट्रोल करण्यात यश मिळालेलं आहे. फलकावरती धावा आहेत मात्र 11. सुरुवात चांगली केली. अमोलच्या विरोधात एक षटकार, एक चौकार पप्पूच्या बॅटमधून आला आणि त्यानंतर सिंगल घेत असताना स्ट्राईक रोटेट झाली परंतु कुणालसाठी पहिला बॉल डॉट बॉल होता. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप वाईट बॉलची घोषणा होईल आणि बरोबरच एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये येते. अमोल पवारने देखील क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, तो देखील एक मातब्बर गोलंदाज आहे. परंतु दुसऱ्या बाजूने पप्पू तोडकर, ज्याचं नावच पप्पू तोडकर आहे, तोडफोड फलंदाजीसाठी तो जाणला जातो. 3 बॉलमध्ये 11 वर खेळतोय. ऍक्शन रिप्लेमध्ये सध्या पाहूया. हा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर होता. पंचांनी वाईटची घोषणा केली आणि आता पंचांच्या निर्णयाविरुद्ध थोडंसं अपील केलंय. डिसिजन पेंडिंग 3ऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये आहे हा निर्णय आणि आता 3ऱ्या पंचांनी निर्णय दिलाय येस इट इज व्हाईट बॉल आणि त्यामुळे आता हा रिव्ह्यू इथे बॉलिंग टीमने सध्या गमावलाय असं चित्र पाहायला मिळते. एक्स्ट्राची धाव मिळते. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 12 धावा. पहिले षटक आहे पॉवर प्लेचं P1चं षटक, जिथे 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर सध्या पेट्रोलिंग करत असताना अमोल पवार कुणाल खोंडसाठी यावीला स्टिअर केलाय. बॉल क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड पॉइंट मध्ये वेगाने दाखल झाला आणि इथे एक धाव मिळाली. क्विक सिंगल, एक धाव चोरली असं म्हणायला हरकत नाहीये. स्वतःचं खातं उघडले. अखेर दुसरा चेंडू फेस करत असताना कुणाल खोंडने या खेळाडूला देखील गेली अनेक वर्ष मी पाहतोय. पुणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सातत्याने आपल्या खेळाच्या जोरावर, आपल्या कामगिरीच्या जोरावर स्वतःच्या नावाचा डंका त्याने पिटलाय
आणि हे दोन्ही मातब्बर फलंदाज मातब्बर गोलंदाजाच्या विरोधात खेळत आहेत सध्या 13 धावा धावफलकावर पहिल्या षटकामध्ये. हा बॉल समोर मिड ऑनच्या डोक्यावरून पाठवून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. पप्पू तोडकरच्या बॅट मधून टिंगरे सरकार चषक दमदार चौकार. पहिलं षटक पूर्ण होते आणि खूप चांगली सुरुवात आहे. 17 धावा पहिल्या षटकामध्ये पूर्ण होत आहेत. पप्पू तोडकर, कुणाल खोंड ही धाकड फलंदाजांची जोडी आहे आणि ती जोडी इथे पहिल्या षटकामध्ये जमलेली आहे. टिंगरे सरकार चषक मध्ये ऑल इंडिया ओपन पूल मध्ये आपण आज हे सामने बघतोय आणि मॅच आहे ती ओम साई स्पोर्ट्स अर्थातच पैलवान नितीन तात्या वाडेकर, युवा उद्योजक कैलासजी निखाडे आणि विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स क्लब असा रंगलेला संघर्ष या मैदानामध्ये आपण बघतोय. आज नितीन तात्या वाडेकर आणि त्यांच्या सोबतीला कैलासजी निखाडे यांनी एक दमदार टीम इथे आणलेली आहे. तर धानोरी स्पोर्ट्स क्लब सातत्यानं या परिसरामध्ये ही टीम जबरदस्त परफॉर्मन्स करताना आपल्याला बघायला मिळते. विशेषतः लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट, हाफ पिच क्रिकेट, भरतदादा टिंगरे आणि त्यांनी एक प्रकारे धानोरी स्पोर्ट्स एक क्रिकेटचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नाव तयार केलेलं आहे. सातत्याने हा संघ आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जबरदस्त परफॉर्म करताना दिसतो. आज नवीन खेळाडू या संघामध्ये येत आहेत आणि नवीन खेळाडूंनी परिसरामध्ये देखील आज ॲज अ आयकॉन म्हणून देखील आम्हाला अनेक खेळाडू या संघातले खेळताना बघायला मिळत आहेत. आज जबाबदारी मोठी आहे कारण एक तगडी टीम धानोरी स्पोर्ट्स समोर आहे. एक फायदा त्यांना जरूर मिळणार आहे की ते घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर खेळतायत, आपल्या आयोजनामध्ये खेळतायत. त्यामुळे एक वेगळा कॉन्फिडन्स असतो, प्रेक्षकांचा सपोर्ट असतो आणि त्याचा फायदा धानोरी स्पोर्ट्स कसा उचलतोय हे निश्चित प्रकारे इथे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर दुसरं षटक येताना सुरू होणार आहे आणि गोलंदाजी मार्क वरती दुसऱ्या षटकामध्ये आखूड टप्प्याचा चेंडू आणि उचललाय स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षक बनेल. मिळतायत 6 धावा. कुणाल खोंडचा झंझावात इथे सुरूच राहील. धावांची भूक लागली असं म्हणायला हरकत नाहीये. हुक होता, थोडासा टप्पा पडल्यानंतर वरती आला बॉल. कुणाल खोंडच्या अगदी नजरेसमोरचा बॉल, त्यावर त्याने हुक केलाय. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला खेटून होता परंतु त्याच्यासाठी कोणतीही संधी नव्हती आणि अखेर चेंडूने टाटा बाय बाय करत सीमारेषा ओलांडली. हा उत्तुंग षटकार निशान बाबर यांच्या विरोधात कुणाल खोंडच्या बॅटमधून. धावसंख्या 23. मेंडेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. एखादी विकेट जर इथे मिळाली तर कमबॅक होऊ शकेल कारण हे दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. चांगला चेंडू आहे, शरीराचा वेध घेतलाय. या वेधला टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला बॉल. बाहेर जाण्याचा प्रयत्न कुणालचा अपयश येतं. या चेंडूवर कोणताही फटका होऊ शकलेला नाहीये आणि दुसऱ्या बाजूने गोलंदाजाकडे तेवढाच अनुभव आहे, त्याने तो चांगला पणाला लावला आणि पहा कशा पद्धतीने चेंडूला आतमध्ये आणलं होतं. इथे बीट केलंय कुणालला. पहिला चेंडू षटकार ठोकला होता, त्यानंतर थोडासा लेंथ बॉल आला होता निशांत बाबर कडून. उजव्या यशाच्या बाहेर चेंडू आणि गॅप मिळाला तिथे कुणाल खोंडला. क्षेत्ररक्षक पाठमोरे आहेत मात्र चेंडू शर्यत जिंकणार आहे. इथे मिळत आहे 4. खराब चेंडू होता, खराब चेंडूचा खरपूस समाचार असंही म्हणू शकतो आपण या चेंडूला. धावफलकावरती 27 वरती पोहोचताय तिथे नितीन तात्या वाडेकर, कैलासजी निखाडे, ओम साई स्पोर्ट्स. 27 धावा. कुणाल खोंड पहिल्या षटकामध्ये पप्पू तोडकरनं इथे मोठा हल्ला चढवला होता. आता कुणाल खोंड. दोघेही आक्रमक आहेत आणि दोन्ही बाजूनं दोघेही आक्रमक खेळतात आणि त्यामुळेच ज्या संघामध्ये 2 खेळाडू असतात त्या संघाची सलामी दमदार असते. कुणाल खोंड समोर आहे. निशांत बाबर. कुठल्या योजना निशांतच्या मनात आहे, तो कशा एक्झिक्यूट करतो हे बघूया. यस यस यस. पुढे टाकलेला चेंडू लॉफ केला सरळ बॅटनं लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा एक तडपदार षटकार. डाऊन दी ग्राउंड ताकद दाखवली. मागचा बॉल स्मॅश केला होता, गॅप मध्ये टॅप केला, तिथे चौकार आला परंतु त्यानंतरचा बॉल निशांतने थोडासा पुढे टाकला. तू डाल मै पाहत पाहत तू टाक, मी मारणारच आहे हे सांगितलं कुणालने. पहा ऍक्शन रिप्ले. बॉटम हँडचा काय कडक वापर केलाय आणि बेधडक षटकार ठोकलाय. ही खासियत आहे या खेळाडूची आणि आता धावसंख्या वाढली आहे, धावांचा वेग वाढलाय. या 6 बरोबर धावसंख्या 33 वर पोहोचली आहे. अजून एक लगातारचा हा देखील मोठा फटका येतोय. यावेळेला चौकार. दमदार रुबाबदार टिंगरे सरकार. 4 धावा. काही गोष्टी अशा असतात की एखादा चेंडू जो असतो ना, प्रत्येक फलंदाज तुम्ही बघा त्याला एक टप्पा असा असतो की तो टप्पा त्याला दिसला की त्याची बॅट आपोआप बॉलकडे ओढली जाते.
त्यामुळं आता अभ्यास करण्याची गरज आहे की कुठल्या फलंदाजासाठी हा चेंडू त्याच्यासाठी मेजवानी असते. त्यामुळं तुम्हाला यूट्यूबवरून तशा फलंदाजांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा चेंडू त्याला टाकले नाही पाहिजेत. कुणाल खोंडसाठी आपण पाहतो की गुडलेन स्पॉटवरती उजव्या यष्टीवरती चेंडू टाकल्यानंतर तो स्क्वेअर लेगला मोठा फटका खेळतो. 2 फटके त्याने दाखवलेत आतापर्यंत या षटकामध्ये. 37 वरती पोहोचलेला आहे स्कोअर. थोडासा फ्लाईट टाकलेला चेंडू देखील त्याने लॉफ्ट केला होता लॉंगॉनला. फुल टॉस चेंडू. आता पुन्हा एकदा मेजवानी. इथे एक टप्पा मैदानामध्ये आणि नो बॉल येणार आहे. त्याच्यावरती 4 धावा मिळणार आहे. अजून बोनस आहे हा. 5 धावा या चेंडूवरती मिळत आहेत आणि स्कोअर पोहोचतोय तब्बल 42 वरती. धानोरी स्पोर्ट्स वरती मोठा हल्ला चढवलेला आहे पप्पू तोडकर आणि कुणाल खोडनं. सुरुवातीच्या चेंडूपासून हल्लाच केला होता, त्यामुळे हा दबाव इथे निशांतवर पाहायला मिळतोय. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्याने केला, पण अखेर हा बॉल आता तो निसटला. नो बॉलची घोषणा. त्याच्यावर 5 धावा मिळतील. आता नेक्स्ट बॉल फ्री हिट असणार आहे. म्हणजेच काय, देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे असंच म्हणायला लागेल. निशांतने दिलाय. दोन्ही फलंदाजांनी ते स्वीकारलंय आणि दोन्ही हाताने स्वीकारलंय. 42 वर धावफलक पोहोचले. आता फ्री हिटचा बॉल. इथे अजून एक मोठा फटका येईल याचीच प्रतीक्षा होती, परंतु हा चेंडू तेवढासा प्रॉपर बॅटवर आलेला नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू जाईल, तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा कुणालच्या खात्यामध्ये येतात. मात्र फ्रीटच्या बॉलवर 2 धावा खर्च केल्यात निशांतने आणि अखेर हे मोठं झालेलं षटक इथे संपुष्टात येते. पहिल्या डावाचा खेळ सुरू आहे. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दानोरी स्पोर्ट्स क्लबने गोलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतला. मात्र पैलवान नितीन तात्या वाडेकर, श्री कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्स या संघाने पहिल्या 2 षटकामध्ये 44 धावांची एक मोठी वादळी खेळी साकारत असताना धावफलकाला चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय आणि त्यामध्ये महत्वाचं योगदान आहे ते म्हणजे पप्पू तोडकर 4 बॉलमध्ये 15 वर खेळतोय. मात्र कुणाल खोंड 9 बॉलमध्ये 27. 300चा स्ट्राईक रेट कुणाल खोंडचा पाहायला मिळाला आणि अक्षरशः धुमाकूळ घालत असताना दोन्ही फलंदाजांनी 44 धावांची सलामी आतापर्यंत 2 षटकामध्ये दिली आहे. म्हणजेच काय तर पॉवर प्ले नरेश सर फलंदाजी करणाऱ्या टीमच्या दिशेने अर्थातच पैलवान नितीन तात्या वाडेकर श्री कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्सच्या दिशेने गेलाय. निश्चित गोपी सर, तुम्ही कुणाल खोंडचा स्ट्राईक रेट सांगितलाच 300चा, पण पप्पू तोडकरचा सांगितला नाही. तो 375चा आहे. दोघही फलंदाज अक्षरशः 300-375च्या स्ट्राईक रेटने खेळतायत आणि अशा फलंदाजांना रोखणं मला वाटतं निश्चित अवघड असेल. मात्र संघनायक धानोरी स्पोर्ट्सचा विशाल कोणता निर्णय घेऊन येतोय बघायचंय. प्रवीण पालानी नवीन गोलंदाज इथे आता आक्रमणावरती आणलेला आहे धानोरी. पूर्ण नाव टाकणार आहे प्रवीण पलांडे आणि याबरोबर पुन्हा एकदा फटका खेळलाय थर्ड मॅनला. चेंडू अडवला जाईल, तिथे काही धावा प्राप्त होतील. अर्थातच 2 धावा याबरोबर प्राप्त होणार आहे. एक वेगळा स्टान्स आहे पप्पू तोडकरचा. आपण टेनिस क्रिकेटचे एवढे खेळाडू बघतो, मात्र उजव्या यष्टीवरती दोन्ही गुडघ्यामध्ये वाकून पप्पू तोडकर ज्या पद्धतीने उभा राहतो. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होईल. इथे थ्रो खराब आहे आणि 1 धाव याबरोबर पप्पू तोडकरला प्राप्त होते. फलकावरती धावा 47. सलामीची जोडी मैदान. अर्धशतकी भागीदारीसाठी मात्र 3 धावांची गरज आणि किती वेगवान भागीदारी आहे. आतापर्यंत फक्त 14 चेंडू खेळून झालेले आहेत आणि 14 चेंडू मध्ये 47 धावा फलकावरती आहेत. दानोरी स्पोर्ट्स कडे देखील चांगले गोलंदाज आहेत, परंतु सध्या ते महागडे ठरलेत. एखादी विकेट इथे मिळाली तर कमबॅक होऊ शकेल. 47 वर कोणती विकेट नाहीये. अर्धशतकीय भागीदारीच्या दिशेने सध्या वाटचाल सुरू राहिली. पहिलवान नितीन तात्या वाडेकर, श्री कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्स या संघाची. प्रवीण पालंडे देखील एक मातब्बर गोलंदाज आहे. पहिल्या 2 बॉलवर 3 धावा त्याने खर्च केल्यात. पप्पू तोडकर 18 वर पोहोचलाय. 300चा स्ट्राईक रेट. दुसऱ्या बाजूला 300च्या स्ट्राईक रेटने कुणाल खेळतोय, तो आता स्ट्राईक रेंजला आलाय आणि आता प्रवीणच्या विरोधात देखील एखादा मोठा फटका खेळेल का. चांगला चेंडू. वा, तेवढाच दमदार फटका आहे. गॅप शोधण्याचा प्रयत्न. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल त्याने अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये यश आला. त्याला यश प्राप्त झालंय. मात्र 3री धाव देखील वेगाने पूर्ण केली. जेवढं चांगलं क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केले तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. म्हणजे दोन्ही बाजूला खेळाडू तेवढेच चांगले प्रयत्न करतायत, कारण त्यांना माहिती आहे ही स्पर्धा महत्वाची आहे. 3 धावा इथे मिळाल्यात आणि बरोबरच सांघिक अर्धशतक इथे पूर्ण झालंय. पैलवान नितीन तात्या वाडेकर, श्री कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्सचं.
कोणताही गडी त्यांनी गमावलेला नाहीये. एकही विकेट नाहीये. 50 धावांची सलामी मिळाली म्हणजे सध्या चांगल्या स्थितीमध्ये खेळत आहेत प्रवीण. पहिल्या 3 बॉलवर 6 धावा त्यांनी खर्च केल्यात. आता पप्पू स्ट्राईक एंडला आलाय. पप्पू साठी पहा डीप मिड विकेट लावला गेलाय. लॉंग ऑन, त्यानंतर लॉंग लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. फुल टॉस होता, भिरकावण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग नाहीये, लवकर कमिट झाला. डीप स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचलाय आणि पहा पप्पू तोडकर एक खूप मोठा ॲथलीट आहे. महाराष्ट्र पोलीस दलात तो कार्यरत आहे, परंतु पोलीस गेममध्ये त्याने केलेली कामगिरी उल्लेखनीय राहिली. तो एक चांगला ॲथलीट आहे आणि त्याचा फिटनेस देखील तेवढाच दमदार आहे. त्यामुळे 2 धावा नरेश सर अतिशय वेगाने चित्त्याच्या चपळाईने त्याने पूर्ण केल्या. धावसंख्या 52 धावा. धावबाद करणं निश्चित कठीण आहे. पप्पू तोडकरला धावबाद करणं कठीण आहे. थ्रो खूप चांगला होता, खूप लवकरही आला होता, मात्र तरी सुद्धा पप्पू तोडकर क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेला आहे. कारण नॅशनल पोलीस गेम्समध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे पप्पू तोडकर. विशेष म्हणजे 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत गोल्ड मेडलिस्ट आहे. त्यामुळं इथे धावायचं कसं, किती जोरात स्प्रिंट मारायची, हे पप्पू तोडकरकडून शिकण्यासारखं आहे. इथे चांगला चेंडू होता, लेंथ बॉल होता, एकदम पुढ्यात जरी असला तरी सुद्धा गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये शानदार अडवतोय. त्यामुळे धावा मिळणार नाही. इथे 52 धावा आहेत. प्रवीण पालांडेचं कौतुक करावं लागेल, कारण वेगवान आपण म्हणतो ना, दुथडी भरून वाहणारी नदी त्याने अडवलेली आहे. यस यस यस, आम्ही चर्चा करत होतो नदी अडवल्याची, मात्र इथे बांध तुटलेला आहे. 6 धावा प्राप्त होतील शेवटच्या या षटकातील चेंडूवरती आणि षटकाची सांगता होईल तर फलकावरती धावा 58. 3 षटकांचा खेळ संपला. सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. पप्पू तोडकर 26 तर कुणाल खोंड 30. शेवटच्या बॉलवर पाय पकडण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तिथून अक्षरशः जसा टप्पा पडला तसा उचलला आणि सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. ऍक्शन रिप्ले पहा. पप्पू तोडकरची नजर आणि टायमिंग बेमिसाल होतं आणि त्यानंतर हा षटकार पाहायला मिळालाय. स्वप्नांच्या शिखरावर पोचायचं असेल तर पाहायला काटे टोचले तरी चालत राहावं लागतं. वादळं थांबवत नाहीत, ती मार्ग दाखवतात. अंधार घाबरवत नाही, तो प्रकाश शोधायला शिकवतो. प्रत्येक अपयश म्हणजे शेवट नसतो, तो नवा प्रयत्न करण्याचा आरंभ असतो. ध्येयाच्या वाटेवर संयम सोबत ठेवा, यश तुमच्या पावलांशी नतमस्तक होईल. आणि सध्या दोन्ही फलंदाज यशस्वी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. 58 झालेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. पप्पू तोडकर 9 बॉलमध्ये 26, कुणाल खेळतोय 10 बॉलमध्ये 30 वर. दोन्ही फलंदाज आग ओकणारी फलंदाजी करतात. मात्र 3 षटकं ही जरी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या पैलवान नितीन तात्या वाडेकर, श्री कैलास भाऊ निखाडी स्पोर्ट्सच्या दिशेने असली तर येणारी 3 षटकं धानोरी स्पोर्ट्स क्लबच्या दिशेने जाऊ शकतात. मात्र त्यासाठी वेट अँड वॉच पॉलिसी नरेश सर आपल्याला राबवावी लागणार आहे. जरूर अजूनही वेळ गेलेला नाही. स्वतः संघनायक गोलंदाजी मार्कवरती उपस्थित आहे आणि प्रवीण प्रयत्न केले. पहिल्या 5 चेंडूमध्ये प्रवीणची गोलंदाजी आपण पाहिली तर मात्र 8 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. एकूण 14 धावा त्या षटकामध्ये आलेल्या आहेत. नारायण नवीन षटकाची सुरुवात इथे करणार आहेत. 58 वरती सलामीची जोडी मैदानामध्ये पोहोचलेली आहे आणि उजव्याच्या बाहेर टाकलेला हा चेंडू मोठा बाउन्स देखील मिळवला इथे नारायणनं. त्याचा परिणाम आपण इथे बघतोय की चेंडू निर्धाव आहे. तर बघायचंय कुणाल खोंड इथे समोर. या अगोदरचा चेंडू आपल्या स्क्रीनवरती आहे. शफल होत स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न होता, मात्र तोही फसला कुणाल खोंड कडून. नारायण परत एकदा तयार होते होईल. याबरोबरच इथे बाहेरची कड आहे. खेचून आणलं होतं कुणाल खोंडला बाहेर आणि माघारी पाठवलंय नारायणनं. यश पहिलं दानोरी स्पोर्ट्सला. 58 वरती पहिला फलंदाज गमावलाय कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, ओम साई स्पोर्ट्सनं. तर यानंतरची लढत आम्ही आत्ताच घोषित करतोय, कारण लगेचच टॉस होणार आहे इनिंग ब्रेकमध्ये. धीरेनभाई शहा 11 पिंपरी विरुद्ध श्री केदारनाथ 11 खरवले. या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण टॉससाठी तयार राहा. इनिंग ब्रेकमध्ये बरोबर टॉस होणार आहे. धीरेनभाई शहा 11 पिंपरी बी विरुद्ध श्री केदारनाथ 11 खरवले. दोन्ही संघाच्या संघनायकांनी उपस्थित राहा. बरोबर इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे. ज्याचा उल्लेख मी केला होता, विकेट गरजेची असेल. नारायणाला पहिला चेंडू त्यांनी डॉट बॉल टाकला. सेकंड बॉलवर विकेट मिळाले आणि कुणाल खोंड 12 बॉलमध्ये 30 धावा करून बाद झाला. आता या षटकामध्ये थोडंसं कमबॅक होईल अशीच सध्या वातावरण निर्मिती केली आहे, परंतु समोर आहे अजून एक मातब्बर वाघोलीचा ढाण्या वाघ आसिफ साठी हा बॉल बॅटला ब्रश झाला होता. यष्टीरक्षकाला हुलकावणी दिली आहे, मात्र तिथे फ्लाय स्लिप मधून थोडासा बाहेर क्षेत्ररक्षक दाखल झाला.
धाव घेण्याचा प्रयत्न आसिफने दाखवलाय, परंतु थ्रो वेगाने केला गेला. इथे तो बचावलाय आणि कोणतीही धाव मिळत नाही. नारायणने धावा या षटकामध्ये थांबवल्यात आणि बरोबरच नरेश सर एक विकेट देखील घेतली. म्हणजेच काय, नारायण चौथ्या षटकामध्ये चांगली सुरुवात करून देतोय टीमला. निश्चित चांगले संकेत दिलेत नारायणने सुरुवातीलाच. विशेषतः आसिफ शेख देखील बालंबाल बचावला. पहिल्यांदा एज होती, यष्टीरक्षकाकडून झेल सुटला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक सुद्धा, जो फाईन लेगचा क्षेत्ररक्षक पुढे आला होता, त्यामुळे चेंडू दुसऱ्या बाजूला दिसला. पुन्हा धावबाची संधी होती, तिथे नेम चुकला. तर बऱ्याचशा गोष्टी घडल्या या चेंडूवर. याबरोबर उजव्याच्या बाहेर आसिफचा प्रयत्न आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडू लॉंग ऑन कडे येईल. एक धाव प्राप्त होते आणि फलकावरती धावांची नोंद आहे 59 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नितीन तात्या वाडेकर, कैलास भाऊ निखाडे फाउंडेशन अर्थात ओमसाई स्पोर्ट्स खेड, धाव फलकावरती 59. चांगली सुरुवात झाल्यानंतर इथे धावा रोखलेल्या आहेत आणि बऱ्याच वेळा आपल्याला बघायला मिळालं असंच. आपण ज्यावेळेस मॅचेस बघत होतो एशिया कपच्या, अनेक वेळा अनेक संघांनी पहिल्या 10 षटकामध्ये 100-90 धावा फटकावल्या होत्या, परंतु पुढच्या 10 षटकामध्ये तो फ्लो त्यांना राखता आला नव्हता. भारतालाही नाही आणि अन्य देशांनाही नाही. यावेळेस पाहायचंय पप्पू तोडकर साठी स्लोवर वन टाकला होता. एक आश्चर्य होतं पप्पूला अडचणीत आणण्यासाठी, त्याने ओळखलं जरूर आणि 2 धावा इथे पप्पूला मिळते. खराब थ्रो देखील बघायला मिळाला. फलकावरती 61 वरती पोहोचतायत कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, ओमसाई स्पोर्ट्स 61 एका गड्याच्या मोबदल्यात. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूंनी अनेक वर्ष गाजवली, मिस्टर नॉट आउट पुणे टेनिस क्रिकेट विश्वातील एक मातबर दिग्गज खेळाडू, अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका अविनाश म्हणजेच पप्पू रामगुडे यांचं देखील टिंगरे सरकार चषक 2025 मध्ये आज 3ऱ्या दिवसामध्ये आगमन झालंय. पप्पू रामगुडेजी आपलं सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. ओ हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग, रफ्तार से गिरफ्तार. पप्पू तोडकरने बॅट पुढे काढली, सन्मान देण्याचा प्रयत्न होता, पण तो वेगाने चेंडू पप्पूला टाटा बाय बाय करत विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला. एक्सप्रेस डिलिव्हरी होती, फ्रंट फुटला जाऊन हलक्या हाताने सन्मान द्यायचा होता, मात्र भेदक चेंडू निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला चेंडू आहे, चांगलं कमबॅक नारायणकडून. चौथ्या षटकामध्ये केवळ 3 धावा आहेत. एक गडी सुद्धा बाद केला. विकेट पडल्यानंतर स्कोर आपोआप मंदावतो आणि तेच बघायला मिळालं. पहिल्या 3 षटकामध्ये 58 धावांची दमदार सलामी होती. इथे आता 61 वरती 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटची 2 षटकामध्ये पुन्हा टेक ऑफ कसं घेणार हे बघायचं आहे. इथेच लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि तिथून अनेक विमानं टेक ऑफ घेत असतात. आता टेक ऑफ घेणार का पप्पू तोडकर? आसिफ शेख पुढच्या 2 षटकामध्ये की क्रॅश लँडिंग होईल इथे हे बघायचंय. शेवटची 2 षटकं शिल्लक आहेत आणि गोलंदाजीमध्ये परिवर्तन पुन्हा एकदा होणार आहे. एंड बदलून आता गोलंदाजी मार्कवरती प्रवीण पालांडे गोलंदाजी मार्कवरती येईल. 14 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आसिफ शेख हा देखील आश्वासक खेळाडू आहे. अनेक मोठ्या फटके त्याच्याही भात्यात आहेत. वेगवेगळ्या मैदानामध्ये वेगवेगळ्या दिशेला तो खेळू शकतो, ती त्याची क्षमता आहे. आणि पाहायचंय आता आसिफ शेख प्रवीण पालांडे समोर. यस, लेंथ बॉल होता, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक समोर आहे एकदम, त्यामुळं एकच धाव इथून येऊ शकते आसिफ शेख साठी. फलकावरती धावा 62 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर फाउंडेशन, ओमसाई स्पोर्ट्स खेड. मागच्या षटकामध्ये नारायणने प्रभावी कामगिरी केली आणि त्यामुळे धावसंख्येला थोडासा लगाम लावला गेलाय, थोडासा स्पीड ब्रेकर आलाय, परंतु प्रवीण पालांडेला या षटकामध्ये चांगल्या टप्प्यावरची गोलंदाजी करावी लागेल. 4.1 नंतर 62 आहेत. आता पप्पू मैदानामध्ये ज्या पद्धतीने सेट झालाय त्याच्या विरोधात थोडासा कस लागू शकेल. प्रवीणचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुल लेंथ होता, पुढे टाकलाय, भिरकावलाय, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पप्पूच्या बॅट मधून अजून एक दमदार टिंगरे सरकार षटकार. 6 धावा. पप्पू तोडकर धावांचा झरा नाही तर धावांचा अखंड वाहणारा धबधबा आहे. आता पाऊस संपलेला आहे, डोंगरावरचे सुद्धा धबधबे आता आटलेले असतील तुम्हाला, पण पप्पू तोडकर नावाचा धबधबा हा थांबतच नाही. तो अव्याहतपणे वर्षभर वाहत राहतो. इथे सुद्धा या मैदानावरती तो धबधबा सातत्याने कोसळतोय. 34 धावा 12 चेंडूमध्ये पप्पू तोडकर कडून. लेंथ बॉल होता, खूप जोरात टाकलेला खांद्याचा वापर करून. यावेळेस मात्र फटका खेळताना पप्पूला अडचणी आल्या. 13 चेंडूमध्ये 34 वरती नाबाद पप्पू आहे तर 68 धावा कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, ओमसाई स्पोर्ट्स खेड. प्रवीणने चांगलं उत्तर दिलं मागच्या षटकाराचं. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावर फुल इंटो क्रशिंग यॉर्कर पेश केला. बेदक चेंडू लगातारचे 2 पाहायला मिळाले. ये संपाय सिग्नल लेग बायची एक एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होती. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे आता 69. 69 वर पोहोचलाय धाव फलक.
आसिफ 3 बॉलमध्ये 2 वर घेतोय, पप्पू 14 बॉलमध्ये 34 वर. दुसऱ्या विकेटसाठीची ही भागीदारी. प्रोजेक्टेड स्कोरवर जर आपण नजर टाकली तर 89च्या आसपास दिसतोय. मात्र या षटकामध्ये एक षटकार आल्यानंतर प्रवीण पालंडेने देखील चांगलं कमबॅक केलं. उंची चांगली या गोलंदाजाची, आपला खांदा त्याने चांगला वापरला आणि आता आसिफ साठी पुढचा चेंडू आहे. ओ बाहेर निघतोय चेंडू, गती थोडीशी कमी होती. आसिफ आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बाहेर येऊन घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र त्यानंतर पंचांना त्याने प्रश्न विचारलाय आणि बरोबरच आता मुख्य पंचांनी या चेंडूचा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये पाठवलाय. पडताळणी केली जाईल, चाचपणी केली जाईल. म्हणून सध्या tenniscricket.in च्या माध्यमातून रिप्ले आपण अनुभवतोय. बाहेर निघाला बॉल, लेग कटर म्हणायला हरकत नाहीये. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा ग्राह्य चेंडू आहे. प्रवीण पालंडेने इथे देखील आसिफच्या विरोधात चांगलं व्हेरिएशन दाखवलं. बॉल बाहेर निघतोय. विकेट किपरने तेवढीच तत्परता दाखवली. डॉट बॉल भरपूर महत्वाचे असतील शेवटच्या सत्रामध्ये धावा रोखण्यासाठी आणि प्रवीणचा तो डॉट बॉल. परंतु पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, बॉटम हँडचा वापर केलाय, ड्राईव्ह केलाय, मिडॉन मधून बॉल जाईल, अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन मध्ये पोहोचला. तिथे मिळते सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही आणि या सिंगल बरोबरच 5व्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या डावामध्ये 5 षटकानंतर धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 70 धावा, 1 गडी बाद. पप्पू खेळतोय 14 बॉलमध्ये 34 वर. आसिफ 5 बॉलमध्ये 3 वर खेळतोय. तर प्रवीणने 2 षटकं टाकली, 22 धावा त्याने खर्च केल्या. पहिलवान नितीन तात्या वाडेकर, श्री कैलास भाऊ निघाडी स्पोर्ट्स पहिल्या डावामध्ये 70ला 1. नरेश सर, पहिल्या षटकामध्ये प्रवीण पालंडे थोडासा महागडा ठरला होता. मात्र या षटकामध्ये डेथ ओव्हरमध्ये ज्यावेळेला तो गोलंदाजीसाठी आला तिथे त्याने खूप चांगलं कमबॅक केलं. 1 षटकार आला, परंतु त्यानंतर त्याचं षटक प्रभावी समाप्त होताना पाहायला मिळालं. निश्चित 2 षटकामध्ये 22 धावा, एवढंच प्रवीण पालंडेचं विश्लेषण करता येणार नाही या मॅच मध्ये. कारण गोपी सर, तुम्ही बघाल की पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस तो आला होता त्यावेळेस पहिल्या 2 षटकामध्ये जवळपास 48 धावा फलकावरती लागलेल्या होत्या. तिसऱ्या षटकासाठी तो गोलंदाजी करत होता. तिथे पहिल्या 5 चेंडूमध्ये त्यानं 8 धावा दिल्या होत्या. म्हणजे पप्पू तोडकरला त्याने रोखलं होतं आणि कुणाल खोंडला मोठे फटके खेळू दिले नव्हते. शेवटच्या चेंडूवरती 1 षटकार कुणाल खोंड कडून आपण पाहिला. पण दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा जे व्हेरिएशन केलं, पप्पू तोडकरचा षटकार आल्यानंतर पप्पू तोडकरला जे यॉर्कर टाकले त्याने 2 बरोबर बुंध्यामध्ये मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलं. आणि त्यानंतर आसिफ शेख समोर जे त्याने कटरचा वापर केला तो अगदी सुंदर होता. त्यामुळं प्रवीण पलांडे 22 धावा इतका मर्यादित नाहीये, तर प्रवीण पलांडेने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे, हे निश्चित प्रकारे मान्य करावं लागेल. यस, फुल टॉस बॉल होता तिथे आणि स्क्वेअर लेगला चांगला समाचार. इथे बाउन्स मोठा होता. 4 धावा आसिफ शेखला मिळतील. याबरोबर कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, ओमसाई स्पोर्ट्स खेड पोहोचतायत 74 वर. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्लॉग ओव्हर्स मध्ये शेवटच्या षटकामध्ये आता रोखावं लागेल धानोरी स्पोर्ट्सला. स्कोर आधीच बलाढ्य झालेला आहे, आधीच मोठा झालेला आहे. त्यामुळं तो जर अधिक थोड्या मर्यादित ठेवला तर मला वाटतं फलंदाजी करताना देखील थोडासा बळ मिळेल, थोडा उत्साह मिळेल धानोरी स्पोर्ट्सला. नारायण, यस, हो, स्लॉट मध्ये आसिफ शेखला टाकणं म्हणजे षटकाराला निमंत्रण आहे. खूप लांब ठोकलेला षटकार आसिफ शेख कडून. पहिल्या चेंडूवर चौकाराला दुसरा बॉल अगदी त्याच्या स्लॉटमध्ये टाकला. तयारच होता आसिफ शेख आणि त्यानंतर पहा बॅट स्विंग, पहा बॅक क्लिपला खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं. हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर होतं आणि त्यानंतर बॅटमधून जो टक असा स्ट्रीट साऊंड आला तिथेच निश्चित झालं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. ही खासियत आहे आसिफ शेखची. धावसंख्या 80. नेक्स्ट मॅचचा टॉस हा इनिंग ब्रेकमध्ये होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघनायक आपण या डावाच्या अंतानंतर लगेच टॉस बॉक्स मध्ये दाखल. 80ला 1. नारायण ओर दी विकेट. कॉम्बॉक्स एन कडून अजून एक वेळेला लगातारचा दुसरा उत्तुंग गगनचुंबी टिंगरे सरकार चषक षटकार. आसिफ शेख सेट ऑन फायर. पहिल्या षटकामध्ये नारायण विकेट टेकर होता, तिथून धावा रोखल्या होत्या. मात्र इथे तो धावा रोखू शकलेला नाही. आसिफ शेखनं मोठे फटके दाखवलेले आहेत. 2 षटकार लागोपाठ, 2 षटकार हाफ व्हॉलीवरती त्यानं मिड विकेटला प्रेक्षकांच्या भेटीला पाठवलेत चेंडू आणि त्यामुळेच फलकावरती धावांची नोंद आहे 86 धावा. मला वाटतं शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहे आणि शतक आता खुणावतंय कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, ओम साई स्पोर्ट्स खेड संघाला. निष्प्रभ ठरतोय नारायण. परत एकदा उंच फटका जरी असेल तरी क्षेत्ररक्षक खूप मागे आहे, त्यामुळं इथून काही धावा आसिफ शेख गोळा करू शकतो. 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल तो 88 धावांवरती.
आणि आसिफ शेख 21 वरती. 9 चेंडू मध्ये 21 धावा, 14 चेंडू मध्ये पप्पू तोडकर 34 धावा. अक्षरशः पप्पू तोडकरने सुरुवात 400च्या स्ट्राईक रेटने केली होती. अजूनही तो जवळपास 200-250 पर्यंत आहे आणि आसिफ शेख सुद्धा इथे 225च्या पुढे स्ट्राईक रेट ठेवून आहे. प्रत्येक फलंदाजाचा स्ट्राईक रेट असाच राहिला आज. ओ हो 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 हो, निमंत्रण दिलं होतं, डावी एसटी खुली सोडली होती, मात्र इथे चेंडू टाकल्यानंतर काय घडतंय हे आसिफ शेखने दाखवून दिलेलं आहे. पुन्हा 4 या षटकातला दुसरा चौकार आहे आणि धावांची प्रचंड लयलूट करत असताना आपण आसिफ शेखला बघतोय. पायावर टाकण्याचा प्रयत्न होता आणि तिथे पायावर टाकल्यानंतर जगाच्या पाठीवर असा कोणताही फलंदाज नाही जो तुम्हाला सोडून देईल. नारायण मागच्या षटकामध्ये प्रभावित झाला, प्रभावी मारा करत असताना प्रभावित करणारा गोलंदाज ठरला होता, मात्र या षटकामध्ये त्याची यथेच्छ धुलाई आसिफ शेख आणि पप्पू तोडकरने केली. शेवटचा बॉल आहे या डावाचा, मात्र शेवटच्या बॉलवर थोडीशी गती कमी केली. धाव घेण्याचा प्रयत्न आतली कड बॅटची आणि त्यानंतर ही धाव इथे मिळणार नाही आणि बहुधा फलंदाज इथे धावबाद. पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. येस, फलंदाज बाद आहे. शेवटच्या बॉलवर धावबादच्या रूपाने आसिफ शेख बाद झालाय. बॅटची कड होती, विकेट घेण्याचा रन घेण्याचा प्रयत्न होता आणि मात्र इथे विकेट मिळते. बरोबरच 6 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 92 धावा. 2 गडी बाद. टीम पैलवान नितीन तात्या वाडेकर, श्री कैलास भाऊ निखाडे स्पोर्ट्सने एक मोठी धावसंख्या उभारली आहे, परंतु प्रत्युत्तरा देखील धानोरी स्पोर्ट्स क्लबकडे देखील मातबर फलंदाज आहेत, त्यामुळे हे बॅटल रंगेल. पहिल्या डावाचा खेळ संपलाय, फलंदाज प्रभावी राहिलेत, मात्र दुसऱ्या डावामध्ये टीट फॉर टॅट, गेंद का जवाब बल्ले से और ईट का जवाब पत्थर से मिळेल का हे मात्र पाहावं लागेल. बॅटिंग अनालिसिस सध्या पहिल्या डावाचं पृथक्करण आपण पाहतोय. पप्पू तोडकर 14 बॉलमध्ये 34 धावा काढून नॉट आउट राहिला. कुणाल खोडने 12 बॉलमध्ये 30 धावा काढल्या. नारायणने त्याला बाद केलं होतं आणि त्यानंतर आसिफ शेख इथे बाद झालाय, स्टंप आउट झालाय, माफ करा, धावबाद नव्हता, स्टंप आउट झाला आणि त्यामुळे 11 बॉलमध्ये 25 धावा काढून त्याने देखील एक चांगली इनिंग पेश केली. बरोबरच धानोरी स्पोर्ट्स क्लबचे गोलंदाज अमोल पवार 1 षटक 17 धावा, इकॉनॉमी 17ची राहिली. विकेटचा कॉलम त्याचा खाली. निशान बाबरने 1 षटक टाकलं, तो भरपूर महागडा ठरला. 27 धावा त्याने खर्च केल्या. विकेटचा कॉलम त्याचा देखील खाली आहे. प्रवीण पालंडेने 2 षटकं टाकली, 22 धावा, 11ची सरासरी राहिली आहे, विकेट मिळालेली नाहीये. आणि नारायणने 2 षटकं टाकली, 25 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने घेतल्यात. फॉलो विकेट्स पहा, 58ला 1 होता आणि त्यानंतर 92ला दुसरा गडी बाद झाला. आता दुसऱ्या डावामध्ये 36 चेंडू, 93 धावांची गरज असेल तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. तत्पूर्वी आपण जाऊया नेक्स्ट मॅचचा टॉस अर्थात नाणेफेकीचा कौल घेतला जाईल, जिथे दोन्ही संघ नायक आमच्यासोबत जोडले जाणार आहेत आणि बरोबरच आपण आता पुढच्या सामन्याचा टॉस देखील अनुभवूया. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा टिंगरे सरकार चषक 2025 तिसरा दिवस. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन धीरेनभाई शहा पिंपरी विरुद्ध केदारनाथ इरेबन खरवते. दोन्ही कॅप्टन चला त्वरित टॉस बॉक्स मध्ये या. चला, क्षेत्ररक्षण सेट करा. एका बाजूने सामना सुरूच राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूने आपण टॉस घेणार आहोत. मॅच ऑफिशियल्स मैदानात पोहोचलेत. दुसऱ्या डावाचा खेळ सुरू होईल. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत.
श्री विशाल भाऊ टिंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित टिंगरे सरकार चषक 2025 क्रिकेटचा हा सोहळा आपण आज तिसऱ्या दिवसामध्ये अनुभवतोय. क्रिकेटचा हा महासंग्राम, एक भव्य दिव्य आयोजन, नेटकं आयोजन. टिंगरे सरकार चषक टेनिस क्रिकेटच्या नवीन हंगामाला सुरुवात करून देणारा हा क्रिकेटचा सोहळा. आणि या क्रिकेटच्या सोहळ्यामध्ये सर्व मायबाप, क्रीडा रसिक, सर्व खेळाडू, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल आणि बरोबरने टॉस बॉक्समध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस आपण घेणार आहोत, जिथे धीरनभाई शहा 11 पिंपरी विरुद्ध केदारनाथ 11 कवते या दोन टीमच्या दरम्यान पुढचा सामना असेल. आणि दोन्ही कॅप्टनना विनंती आहे, तुमची टीम लिस्ट अपडेट करा आणि टॉससाठी दाखल व्हा. मॅचला सुरुवात होते. मोठं टार्गेट चेस करत असताना आपल्याला बघायला मिळेल धानोरी स्पोर्ट्स धानोरी. आणि धावफलकावरती अजून 0 मयूर मासाळ गोलंदाजी मार्कवरती येतोय. बारामतीचा हा सुपरस्टार बॉलर. एक चांगली टीम बघायला मिळते. ग्रामीण भागातील खेळाडूच बबलू पाटील सरांनी या ठिकाणी खरं तर आणलेलं आहे. गेले अनेक वर्ष सातत्याने खेळाडू एकत्र खेळतायत आणि त्यामुळंच त्यांना यश देखील मिळालेलं आपल्याला बघायला मिळते. अक्षय तावरे, आज मयूर मासाळ, हे बारामतीचे खेळाडू देखील या संघामध्ये आज आपल्याला बघायला मिळत आहेत. नजीर शेख एक वेगवान गोलंदाज आज संघामध्ये आहे, त्यामुळे गोलंदाजीची ताकद देखील निश्चित मोठी वाढलेली आहे. त्याचबरोबर ऑलराऊंडर खेळाडू देखील मोठे आहेत. मयूरचा प्रयत्न उजव्याच्या बाहेर टाकायचा आहे आणि फलंदाजाचा प्रयत्न रिव्हर्स खेळायचा आहे. प्रयत्न फसलेला आहे. या ठिकाणी टिंगरे सरकार चषकच्या निमित्तानं प्रसिद्ध सिने अभिनेते, त्याचबरोबर दिग्दर्शक, अनेक वेब सिरीजच्या माध्यमातून ज्यांना आपण बघितलंय मोबाईलच्या स्क्रीनवरती, नितीन वेताळ सरांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. एक चांगले कॉमेंटेटर्स म्हणून देखील ते प्रसिद्ध आहेत. आम्ही टिंगरे सरकार ग्रुपच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करतो. जाऊया मैदानामध्ये, जिथे फटका खेळायचा होता फाईन लेगला. जागा बनवण्याचा प्रयत्न केला जरूर, मात्र फसलेला प्रयत्न आहे. धाव मिळेल एक लेग बाईच्या माध्यमातून. एक धाव पहिली फलकावरती येते. ज्या ठिकाणी धावा खोऱ्यानं उपसत होता तो कैलास भाऊ निखाडे नेतृत्वात त्या वाडेकर ओमसाई स्पोर्ट्स खेड, मात्र तिथे धावा बनवण्यासाठी आता संघर्ष करावा लागतोय, धावा शोधाव्या लागतात, असे चित्र तयार होत आहे. पहिल्या षटकामध्ये मात्र एक धाव, अजून षटक सुरू आहे. मयूर मासाळ गोलंदाजी मार्कवर. चांगले लेग कटर टाकलेत आतापर्यंत. 3 चेंडू निर्धाव टाकले, त्यानंतर लेग पायची धाव आली. चौथा चेंडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर पाय चाललेले नव्हते फलंदाजांचे, आता पाय चालवण्याचा प्रयत्न शुभमने केला, मात्र त्यामध्ये देखील अपयश येते. मयूर मासाळ बारामती परिसरातील खेळाडू आणि सातत्याने डावखोऱ्या हाताच्या गोलंदाजांमध्ये याचं देखील नाव चर्चेत राहिले. आणि का चर्चेत आहे हे सध्या त्यांनी मैदानामध्ये दाखवून दिलंय. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये उलट दिशेने खेळलाय. गॅप चांगला आहे यावेळेला. इंटू दी गॅप वेलकम बाउंड्री येईल असं वाटते आणि आता बॉल चाललाय दणदण करत कव्हर्स बाउंड्री लाईनला. स्वीपर कव्हरच्या दिशेने चौकार. टिंगरे सरकार चषक 4 धावा. उलट दिशेने खेळा आणि असं म्हटलं जातं घी जब सीधी उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडते. पहा ऍक्शन रिप्ले. बॅटच्या टोला लागला, भाग्यशाली राहिला. नशिबाचा चौकार. धावा रोखल्या होता. दुष्काळ पडलाय की काय धावसंख्येचा, असं चित्र पाहायला मिळालं. पहिल्या 5 चेंडूवर मात्र शेवटच्या बॉलवर उलटा पुलटा आणि त्यावर मिळालेला चौकार. पहिलं षटक संपलंय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. धावा आहे स्कोर कार्डवर. पहिल्या षटकाच्या अंती 5 धावा. रितेश 4 बॉलमध्ये 0, शुभम 2 बॉलमध्ये 4. रितेशने 4 चेंडू खेळलेत, 0 धावा त्याच्या खात्यामध्ये आहेत. ही आकडेवारी कुठेतरी नाराज करणारे, कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्ही करताय आणि अशा वेळेला पॉवर प्ले नरेश सर भरपूर महत्वाचा राहणार आहे.
निश्चित सुरुवात कैलासभाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, ओमसाई स्पोर्ट्स खेळची चांगली झालेली आहे. 5 धावा केवळ धावफलकावरती धानोरी स्पोर्ट्स क्लब घेऊ शकलेले आहेत आणि येणारी 5 षटकं त्यांच्यासाठी आता जास्त आव्हानात्मक असणार आहे. पाहायचं एक गोलंदाजी मार्कवरती नजीर शेख, एक वेगवान गोलंदाज म्हणून गेल्या काही वर्षांमध्ये निश्चित प्रकारे छाप या गोलंदाजाने सोडलेली आहे. मंचावरती आपण बघू शकतो लोगाव नगरीचे तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे संचालक, त्याचबरोबर टिंगरे सरकार चषकचे आयोजक सचिन दादा खांदवे पाटील इथे उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर इथे सरळ चेंडू होता खरं तर, मात्र लाईन क्रॉस खेळला फलंदाज, निर्धाव चेंडू असेल. दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील डॉट बॉलने होते आणि त्यामुळे धावा शोधाव्या लागत आहेत अजूनही धानोरी स्पोर्ट्सला. परफेक्ट बॅटवरती बॉल अजून कोणाचाही मिडल झालेला नाहीये. नजीर शेख उजव्या इशेच्या बाहेर, यावेळेस थोडीशी लाईन बदलली, लेंथ सुद्धा बदलली. जो चेंडू पहिला स्टंपवर होता तो आता स्टंपच्या बाहेर होता आणि थोडीशी मोमेंट सुद्धा होती बॉलला. त्याचा परिणाम आपण बघतोय. फलंदाजाच्या कक्षेत चेंडू नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉल. आतापर्यंत गोपी सर 8 चेंडू टाकलेले आहेत आणि 8 चेंडू मध्ये मला वाटतंय 6 चेंडू डॉट आहेत. आणि याचं कारण आहे लाईन ऑफ अटॅक आउटसाइड ऑफ स्टंप साठी त्याने बाहेर ठेवलेत बॉल. इथे देखील पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला टार्गेट करण्याचा प्रयत्न. पाय तेवढेसे चाललेले आहेत. आता मला प्रश्न पडलाय, जणू काही शूज मध्ये खेळ ठोकून आलाय की काय हा फलंदाज, आणि त्यानंतर बॅटिंग करतोय. कारण 3 चेंडू नजीर शेखने चांगल्या टप्प्यावर टाकले आणि यासाठी असं म्हटलं जातं बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर समजत नाही, तेच तर नजीरने ते दाखवलंय. ओर दी विकेटने पुढचा बॉल, यावेळी खांद्याचा वापर केलाय. आपट बार, उंची जास्त होती आणि आता अंपायर सिग्नल येतोय. व्हाईट बॉलची घोषणा. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राचा एफर्ट्स टाकण्याचा प्रयत्न केलाय, मात्र त्यामध्ये थोडीशी नजीर करून चूक होती आणि एक्स्ट्रा धाबे बरोबर धावसंख्या 6 धावा. पहिले 3 चेंडू चूक टप्प्यावर टाकले, मात्र थोडंसं व्हेरिएशन अंगलट येत आहे. एक एक्स्ट्रा डाव टीमच्या खात्यामध्ये. शुभम जाधव, रितेश मंडल, खरं तर ही आश्वासक जोडी आहे. या जोडीचा पराक्रम मोठा आहे. सातत्य देखील खेळातलं नेहमी बघायला मिळतं, परंतु आज हे दोन्ही फलंदाज निष्प्रभ झालेले आहेत, गलित गात्र झालेले आहेत असे चित्र दिसतंय आपल्याला. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट शॉट येत नाहीये. त्याच्यानंतर डॉट बॉलची संख्या देखील प्रचंड मोठी आहे. नजीर शेखचं हे षटक देखील अधिक प्रभावी ठरलेलं आहे. 2 धावा आतापर्यंत या षटकामध्ये येत आहेत, मात्र 4 चेंडू त्यामध्ये 3 डॉट आहेत नजीर शेख कडून. 7 धावा फलकावरती आपण बघू शकतो धानोरी स्पोर्ट्सच्या दुसऱ्या षटकामध्ये. पुन्हा एकदा लेंथ बॉल होता. शुभम जाधवनं चांगला खेळला त्याला. विशेष म्हणजे बघा, ज्यावेळेस तुम्हाला समजता येते की तुम्ही बॉल मिडल करू शकत नाही, त्यावेळेस अधिक संयमाने खेळणं गरजेचं आहे. समोर टार्गेट किती यापेक्षा तुम्हाला सेट होणं जास्त महत्वाचं आहे. आय सेट होणं जास्त महत्वाचं आहे. तुमचे हात, पाय आणि निश्चित प्रकारे डोळे, या 3 गोष्टी जर व्यवस्थितपणे काम करायला लागल्या तर मला वाटतं तिथून पुढे मोठे फटके जरूर येऊ शकतात. त्यामुळे थोडं संयमानं दोन्ही फलंदाजांना इथे परिस्थिती हाताळणं गरजेचं आहे. धावफलकावरती धावा 8 आहेत आणि दुसरं षटक संपण्यासाठी फक्त एका चेंडूची गरज आहे. एक चेंडू टाकायचा आहे. रितेश मंडल स्ट्राईक एंड वरती. 8 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आणि बॅक टू बॉलर खेळला हा चेंडू. नजीर शेख एवढा वेगळा चेंडू टाकल्यानंतर पुन्हा चेंडू पकडणं फॉलो थ्रू मध्ये कठीण आहे. षटकाची सांगता होईल. 9 धावा धावफलकावरती येत आहेत आणि 2 षटक पूर्ण होत आहेत, तर विजयाचं लक्ष आता अजून मोठं आहे. 2 षटकानंतर 9 धावा, 4.5 सरासरी टार्गेट आहे. 93 धावांचं. गोष्ट छोटी डोंगरा एवढी. डोंगर मोठा फोडायचा असेल तर त्यासाठी धावा येणं गरजेचं आहे. चौकार षटकारांची आतषबाजी. आता दिवाळी लवकरच येणार आहे, पण आज तुम्हाला धावांची दिवाळी करावी लागेल. 24 बॉलमध्ये 84 धावांची अजूनही गरज आहे, पण ते आव्हान आता थोडंसं कठीण होऊन बसलंय. 2 नंतर 9 धावा. पालघर संघाचे संघमालक आदरणीय ऋतेजी गाक्स हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही टिंगरे सरकार 2025 मध्ये सहर्ष स्वागत करतो. त्यांचा यथोचित सन्मान टिंगरे सरकार चषक मध्ये केला जाणार आहे. सर, आगतम स्वागतम सुस्वागतम. अतिथी देव भव ही आपली संस्कृती आहे आणि ही संस्कृती टिंगरे सरकार चषक मध्ये प्रत्येक पर्वामध्ये पूर्ण केली जाते. त्यामुळे आपला यथोचित सन्मान होईल. 2 षटके इथे संपले. मॅचच्या दिशेने जाऊया. 9 धावा धावफलकावर आहेत, परंतु मंचावर एक विशेष सन्मान देखील केला जाणार आहे. आसिफ अजून एक चांगला लेग कटर टाकणारा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. वाघोलीचा वाघ, एक चांगला अष्टपैलू खेळाडू. आणि मगाशी नरेश सरांनी उल्लेख केला होता की बबलू पाटील चांगला संघ बांधतो, कारण बबलू पाटीलकडे प्रदीर्घ अनुभव आहे.
बरोबरच पप्पू तोडकर सारखा अनुभवी खेळाडू अनेक यंगस्टर त्याने एकत्र केलेत आणि त्यानंतर हा एक दमदार संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आसिफ पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज, बाहेर गेलाय. आउटसाइड ऑस्टमचा बॉल वाईड लाईनवर जाऊन खेचून आणलाय, मात्र प्रयत्न थोडेसे कमी पडतील. विकेटची हमी मिळेल, फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का, ओ यू टी आउट. रितेश बॅक टू दी पवेलियन. 9 for 1, 9-1. ऍक्शन रिप्ले. या बॉलचा चांगला झेल तिथे शेवटपर्यंत नजर ठेवली आणि हा झेल पूर्ण करत असताना विकेट देखील मिळाली आहे. शुभम मैदानामध्ये 3 बॉलमध्ये 5 वर खेळतोय, परंतु दुसऱ्या बाजूने विकेट आली. आता प्रवीण पालंडे मैदानामध्ये दाखल झालाय. इथून मोठ्या फटक्यांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट तब्बल 23 वर येऊन पोहोचलाय आणि त्यामुळे थोडासा रिक्वायर्ड रन रेटचा दबाव फलंदाजांना फेस करावा लागेल, परंतु अजून देखील सामन्यामध्ये शिरकाव होऊ शकतो. प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न नाही तर प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. या स्पर्धेच्या उभारणीमध्ये अनेकांचं योगदान आहे. हा भव्य दिव्य सोहळा गेले अनेक दिवस अनेक महिने त्यासाठी मेहनत घेतली गेली. आदरणीय भरतदादा टिंगरे आणि त्यांची संपूर्ण टीम. ओ क्लीन बोल्ट, यू मिस, आय डेफिनेटली हिट. आसिफ शेखने आता काठी काढली आहे. प्रवीण पालंडे देखील बाद झालाय. पहिलाच बॉल फेस करत असताना शून्याचा चष्मा त्याला देखील परिधान करावा लागला आणि आता 9 या धावसंख्येवर दुसरा धक्का आसिफच्या खात्यामध्ये. लगातारच्या 2 विकेट, 9-2. आसिफ शेख आता ऑन हॅट्रिक असेल. दमदार गोलंदाजी. निश्चित आसिफ शेखनं 2 विकेट जरी लागोपाठ काढल्या असते तर मला वाटतं पहिल्या षटकांमध्ये, पहिल्या 2 षटकांमध्येच त्या गोष्टी काहीतरी घडल्या होत्या की धावा आल्या नव्हत्या, त्यामुळं जोखीम पत्करणं इथे गरजेचं होतं. आणि आता तुम्ही बघत असाल की बॅट आणि पॅडमध्ये मोठं अंतर राहिलं. सदोष फटका इथे बघायला मिळाला. गुडलेनतो ते टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू बाहेर निघाला आणि पाहायचंय उजवी यष्टी उद्ध्वस्त करून गेला. प्रवीण पालांडे इथे बाद होईल. गडी बाद झालेले आहेत ते 2 लागोपाठ 2 विकेट काढत आसिफ शेख आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आलेला आहे आणि मोठी उपलब्धी असेल आसिफ शेखसाठी. तुम्ही बघत असाल स्कोअर कार्डवरती तर 2-0 आहेत पुढे आणि 2 विकेट आहेत. तर एकही धाव खर्च न करता 2 विकेट आपल्या पहिल्या षटकामध्ये आसिफ शेखनं खोललेले आहेत. 9 धावसंख्येवरती दानोरी स्पोर्ट्सला मोठे धक्के त्यानं दिलेले आहेत आणि आता नवीन फलंदाज रणजित दाखल होणार आहे. आसिफ शेखचा सामना करेल. याबरोबरच हॅट्रिक बॉल होता हा, मात्र व्यवस्थितपणे या चेंडूला खेळण्यास यशस्वी ठरला. अर्थातच लेग बाईजचा इशारा अमर साठे सरांकडून तिकडून येतोय. अतिरिक्त धाव फलकावरती येणार आहे. 10 धावा 2 अंकामध्ये पोहोचणारा धाव फलक 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये दानोरी स्पोर्ट्स 10. तर विजयाचं समीकरण आता जर बघितलं तर मला वाटतं 25च्या सरासरीनं धावा काढाव्या लागणार. 20 चेंडूमध्ये 83 धावा, 25 धावांची सरासरी निश्चित कठीण आहे. टार्गेट अधिक महाकाय होतंय. रौद्रावतार टार्गेटने धारण केलेला आहे. इथे फटका जरूर खेळलाय, मात्र कुणाल खोंड समोर आहे. धावा घेण्याचं दारिष्ट करणं शुभम जाधव करणार नाही. धावा घेण्याचं दारिष्ट करणार नाही तो, आणि ते योग्य आहे. तर फलकावरती धावा 4 चेंडूमध्ये 5 धावा शुभम जाधवनं बनवलेल्या आहेत. मात्र दुसऱ्या बाजूनं कोणीही अजूनपर्यंत धावा आणू शकलेला नाही धानोरी स्पोर्ट्ससाठी. 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. चांगला चेंडू पुन्हा एकदा लेंथ बॉल हलकासा स्टम्प्सला मिस करत जाईल आणि षटक देखील संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. 10 धावा 2 गडी बाद धानोरी स्पोर्ट्स. आसिफ शेख आला, त्याने चेंडू टाकली, विकेट घेतल्या, षटक संपवलं. 1 षटक टाकलं, विकेट घेतल्या आणि कोणतीही धाव मात्र त्याने दिलेली नाहीये. निर्धाव विकेट घेत असताना हे षटक त्याचं प्रभावी आपल्याला पाहायला मिळालं आणि यासाठी आसिफ शेख सातत्याने चर्चेत राहतो. मात्र दुसऱ्या बाजूने शुभम आणि रणजित या दोन्ही फलंदाजांच्या जोडीला मात्र धावा अंताला आलेल्या नाहीयेत. 3 षटकानंतर फक्त आणि फक्त धाव फलकावर 93 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे दानोरी स्पोर्ट्स क्लब सध्या भरपूर मागे आहेत या मॅचमध्ये, परंतु इथून देखील त्यांना फ्रंट फुटवर येऊन षटकार चौकारांची आतषबाजी करणं गरजेचं आहे. मात्र ज्या पद्धतीची पहिली 3 षटकांची गोलंदाजी राहिली आहे तिथे थोडंसं अशक्य वाटतंय. अक्षय तावरे आलाय, बारामती तालुक्यातील मोरगावचा खेळाडू. अष्टविनायकामध्ये सातत्याने आपण मोरगाव ऐकलेला आहे आणि त्याच गावातून बिलॉंग करणारा हा खेळाडू मागच्या 2 ते 3 वर्षापासून सातत्याने चर्चेत राहिला. अनेक अप अँड डाऊन्स अक्षय तावरेने पाहिले, परंतु त्याचा खेळ त्याच्या मेहनतीच्या जोरावर बहरत राहिला आणि आज 4थ्या षटकामध्ये त्याला आपण इथे पाहतोय. वाईट यॉर्कर मात्र भरपूर बाहेर वळण घेतोय चेंडू. पंच वाईट बॉलची घोषणा करतायत
पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू थोडंसं व्हेरिएट करण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षयने वाईट बॉल टाकलाय आणि एक्स्ट्राच्या मदतीने जर आपण पाहिलं तर 11 धाबा सध्या धावफलकावर आहे. नरेश सर 17 चेंडू आणि भरपूर धाबा, म्हणजे जवळपास इथून पाहिलं तर आपण अजूनही 80+ धावा गरजेच्या आहेत आणि अशा वेळेला जोखीम स्वीकारली होती, मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातातून चेंडू निघालाय. जेल होऊ शकला असता. बॉल हातातून निसटतोय तोपर्यंत 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील. नरेश सर आजपासून आपण असे दोन्ही सामन्यांमध्ये बघितलं असेल, पहिल्या सामन्यात देखील ओव्हरथ्रोच्या भरपूर धावा आल्या, क्षेत्ररक्षण करत असताना अतिरिक्त धावा मिळत आहेत आणि आजच्या दिवसामध्ये ती खासियत राहिली आहे. निश्चित यावेळेस आपण पाहिलं की झेल सुटल्यानंतर तो क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे झाला होता, पण बबलू पाटील यांनी जी उडी मारली तर त्यांनी धाव घ्यायला प्रवृत्त केलं होतं फलंदाजाला आणि मुद्दाम म्हणून पुन्हा बॉल पकडून धावबाद करण्याचा जो प्रयत्न केला होता तो काही प्रमाणात तो तिथे शक्य झाला नाही किंवा धावही घेतली नाही फलंदाजांनी. मात्र आपण बघतोय की ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये मॅच आहे, अजून समोरच्या संघाला जवळपास प्रत्येक बॉलवरती आता षटकार मारण्याची आवश्यकता आहे, अशा परिस्थितीमध्ये अशा काही गोष्टी होतात ग्राउंडवरती. तर दरम्यानच्या काळामध्ये या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे उद्घाते पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टिंगरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी, जीवश्य कंठस्थ मित्र सन्मान्य अमेयजी शेवाळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. षटक सुरू आहे आणि अक्षय तावरे गोलंदाजी मार्क वरती इथे आलेला आहे. हो, इथे आता थोडीशी गडबड झाली होती, मात्र क्षेत्ररक्षक तिथे अगदी चाणाक्ष आहे, त्यानं सुंदर प्रकारे चेंडू अडवला आणि अधिकच्या धावा येऊ दिल्या नाहीत. बघायचे परत एकदा क्षेत्ररक्षण बघू की त्याच्या समोर चेंडू पडल्यानंतर थोडंसं चेंडूनं देखील वळण घेतलं होतं आणि पहा किती विलक्षण गतीनं त्यानं चेंडू हातामध्ये घेतलाय. इथे निर्धाव चेंडू शुभम जाधव साठी निर्धाव आणि याचबरोबर षटकाची देखील सांगत आहे. 4 षटक पूर्ण होत आहे, 16 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 12 चेंडू आणि 77 धावा. किती काय विश्लेषण असेल की इथे लोहगाव किंवा धानोरी स्पोर्ट्स धानोरी संघ या मॅच मध्ये परत येऊ शकतो. जशा पद्धतीची फलंदाजी आपण पाहतोय, 16 धावा 4 षटकानंतर आहेत, फलंदाज प्रयत्न करतात, मात्र तेवढंच कनेक्शन त्यांच्याकडून मिळत नाहीये, धावा रोखल्या गेल्यात आणि त्यामुळे आता या सामन्यामध्ये आपल्याला जर एकंदरीतच विश्लेषण करायचं झालं तर फलंदाजी करणारा संघ इथून 12 चेंडूमध्ये 77 धावांपर्यंत मजल मारत असताना तेवढासा कमबॅक करू शकेल असं चित्र निर्माण राहिलेलं नाहीये. कारण आणि त्याचं कारण आहे ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे सामना पूर्णपणे झुकलाय, एकतर्फी सामना चाललाय असं देखील आपण म्हणू शकतो. बरोबरच एक आमच्या सर्व मायबाप क्रीडारसिक खेळाडू यांना विनंती आहे, जो एंट्रीचा गेट आहे तिथे आपली वाहनं पार्क करू नका. मैदानाच्या आतमध्ये येत असताना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आपल्यासाठी भव्य दिव्य पार्किंग मुख्य मंचाच्या मागे आहे, तिथे आपली वाहनं पार्क करा. ही स्पर्धा आपली आहे, आपल्यासाठी आहे आणि आपण सर्वजण सुज्ञ आहात, त्यामुळे या सूचनेचं आपण पालन कराल अशी आम्हाला अपेक्षा आहे. थँक्यू. नाऊ बॅक टू क्रिकेट. 18 धावा धावफलकावर आहे. षटक क्रमांक 5 मध्ये नितीन वाकळे हडपसर परिसरातील खेळाडू आहे. हा देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू, फलंदाजी गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करतो आणि सध्या 5व्या षटकामध्ये नितीन वाकळे गोलंदाजी करतोय. पहिल्या 2 चेंडूंवर त्याने 2 सिंगल खर्च केल्या. हा देखील लेग कटर ऑन साईडला दिशा दिली आहे. या चेंडूला ऑन साईडला खेळून काढलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. तिथे पप्पू तोडकर चेंडूवर पोहोचला, तोपर्यंत एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते आणि बरोबरच 19 वर धावफलक पोहोचलाय. 19 for 2 धानोरी स्पोर्ट्स क्लब. यावेळेला हवेत खेळलाय डीप मिड विकेट आणि काऊ कॉर्नरच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. रणजित फराटे हे देखील एक मोठं नाव. रणजित फराटे तेवढा चांगला क्रिकेटर आहे, तेवढा चांगला एक व्यक्तिमत्व, एक पर्सनॅलिटी, आमचा चांगला मित्र आहे. या खेळाडूने देखील भरपूर प्रभावित केलं. तो मात्र चेंडूवर येताना पाहायला मिळाला. लेग कटर बहुधा बॅटची कड घेतली आहे. माफ करा बबलू पाटील आहे यष्टीरक्षक आणि त्याच्या हातातून बॉल सुटणं थोडंसं कठीण असतं. मगाशी नरेश सरांनी उल्लेख केला की पप्पूने माफ करा बबलूने उडी मारली होती. बबलू उडी नाही मारत तर तो झेप घेतो आणि त्यानंतर चेंडू अडवतो यष्टीच्या मागे, कारण त्याची उंची भरपूर आहे आणि त्या उंचीचा पुरेपूर फायदा तो घेत असतो. इथे मात्र रणजित बाद झालाय. तिसरा धक्का 20 या धावसंख्येवर. 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नितीन वाकळेने आतापर्यंत 4 धावा खर्च केल्या 5 चेंडू टाकत असताना आणि बरोबरच 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. म्हणजे आता या सामन्यामध्ये नरेश सर औपचारिकता शिल्लक राहिली असं म्हणायला हरकत नाही. निश्चित 5वं षटक आहे, 5वा गोलंदाज आहे
आणि 6व्या षटकासाठी 6वा गोलंदाज येईल, तुम्हाला काय वाटतंय? 6व्या षटकासाठी 6वा गोलंदाज वापरता येणार नाहीये, कारण एका षटकाला वापरता येऊ शकतो, मात्र एखादा गोलंदाज असा असेल ज्याने आपल्या ओव्हरऑल स्पर्धेचा विचार करता आपल्या खात्यात जास्तीच्या विकेट येण्यासाठी एखादा गोलंदाज पुढे येऊ शकतो. मी सांगतो की परफेक्ट 6व्या षटकासाठी 6वा गोलंदाज येणार आहे. तर बघूया कोणता 6वा गोलंदाज आहे, तो रणजित फराटे असेल की अजून कोण असेल, याचं उत्तर आपल्याला थोड्या वेळामध्ये मिळणार आहे. अगदी छान उल्लेख केला होता नरेश सरांनी की 6वा गोलंदाज येणार आणि अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि अगदी 6वा गोलंदाज इथे वापरला गेलाय, कुणाल खोंडला आणलाय. पहिला चेंडू लेग कटर होता, जसा बाहेर निघाला तशी दिले, विथ टर्न खेळलाय आणि हा बॉल आता वाईडिशची लॉंग ऑफ मधून चाललाय. नजीरने प्रयत्न केले, मात्र त्याचे प्रयत्न थोडेसे कमी पडतायत आणि ती चौकाराची हमी मिळतोय. आता खूप उशीर झालाय आणि असं म्हटलं जातं मित्रांनो, प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये विंडो सीट मिळून काहीच फायदा नसतो. आता हा प्रवास संपत आलाय, आता चौकार षटकार खेळून कदाचित या सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकणार नाहीये, मात्र आपला खेळ दाखवण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि बरोबरच दुसऱ्याच बॉलवर कुणालच्या खात्यात विकेट देखील आले नरेश सर. निश्चित कुणाल खोंड गोलंदाजी प्रिडिक्शन मी केलं होतं, यस राईट. 6वा गोलंदाज 6व्या षटकासाठी आलेला आहे. 24 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6वे षटक मैदानामध्ये इथे सुरू आहे. शुभम जाधव सलामीचा फलंदाज. शुभम अजून मैदानामध्ये नाबाद आहे. 11 चेंडू खेळलाय शुभम आणि 9 धावा शुभमनं आपल्या संघासाठी काढल्या होत्या. आता शुभम बाद होतोय, पण मला वाटतं तो रिटायर्ड आउट होईल. त्यानंतरच्या चेंडूवर विकेट आली होती. अंपायरचं बोट वरती होतं, OUTचा सिग्नल आला आणि शुभम बाद झाला. 12 बॉलमध्ये 13 धाव्या त्यांनी काढल्या, एक चांगला कॅमिओ, मात्र विकेट देखील आली नरेश सर. आज या ठिकाणी पुन्हा एकदा आयोजक भरतदादा टिंगरे यांचे अत्यंत जवळचे सहकारी सन्मान्य पप्पूजी टिंगरे आणि महेशजी टिंगरे या दोन्ही अतिथींचं आगमन इथे झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत. मयूरजी टिंगरे सुद्धा इथे उपस्थित होत आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे. 28 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये भरतदादा टिंगरे यांचे अत्यंत जवळचे जीवश्य कंठस्थ मित्र आहे. म्हणजे मी 2007 पासून या मंडळींना एकत्र बघतोय. ओ हो 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 हो, अखेर एक शॉट मोठा आला ज्यावरती 6 धावा मिळालेल्या आहेत. 34 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 2 चेंडू आता फक्त शिल्लक आहे आणि पहिल्या फेरीचा सामना खेळून थेट दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचायचंय. कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या बाडेकर, ओमसाई स्पोर्ट्सला. परत एकदा हा चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला. आदर्श पाटील इज देअर. मगाशी चांगला चेंडू अडवला होता, 4 धावा त्यानं सेव्ड केल्या होत्या, तर तोच आदर्श तिकडे आहे. आणि मला वाटतं आदर्श बराच वेळ मी त्याला 12th मॅन 13 मॅन बघत होतो आणि या स्पर्धेमध्ये तो अंतिम 11 मध्ये आलेला आहे. यस यस यस, याच बरोबर सामना जिंकला आणि थाटात एकतर्फी सामना जिंकलेला आहे तो कैलास भाऊ निखाडे, नितीन तात्या वाडेकर, ओम साई स्पोर्ट्स खेड संघानं. विजय संघाचं अभिनंदन. तर मॅन ऑफ द मॅचची घोषणा देखील इथे होणार आहे आणि मला वाटतं प्लेअर ऑफ द मॅच आसिफ शेख. त्यानं ठोकल्या होत्या 11 चेंडूमध्ये 25 धावा आणि त्याचबरोबर 1 षटक टाकलं, 1 धाव खर्च करत 2 विकेट काढलेले आहेत. अष्टपैलू कामगिरी आसिफ शेख मॅन ऑफ द मॅच. दोन्ही संघांनी कृपया हँडशेक करा आणि मगच ग्राउंड सोडा. तर सन्मान्य पप्पू शेठ टिंगरे आणि महेशजी टिंगरे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार इथे प्रदान केला जातोय. हरकत नाही, मयूर टिंगरे यांनी देखील त्यांच्यासोबत आलं तर चालेल. टिंगरे त्रिमूर्ती आहेत, या आपल्या शुभ हस्ते इथे मॅन ऑफ द मॅच द्या.